उद्घाटन करून या ठिकाणी साहेब आले। यानंतरही आपल्या गावचा जो जोड रस्ता दोन्ही पुलं तुटली होती आणि आपल्या मारुती मंदिर स्मशानभूमी आणि मारुती मंदिराच्या बाजूचा सर्व शिशी रस्ता असं 1 कोटी रुपयाच्या कामाचं उद्घाटन आणि नारळ फोडणं या ठिकाणी साहेबांच्या हस्ते होत आहे। मी आमदार साहेबांना, सुभाष दादांना, परशुराम दादांना, सभापती वानखेडे साहेबांना आणि सर्व बाला पाटील टाकराळकर, शिवाजी पाटील यांना विनंती करतो की रयतेचे राजे छत्रपती व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। आता या गावातली निकडीची गरज होती। जवळपास 10-5 गाव यामध्ये व्हायचे, परंतु 1 कोटी रुपयाचा निधी आपल्या करंजी बस स्टँड पासूनचा पूर्ण रोड आणि पुलापासून 2 पुलं आणि शिशी रोड यांच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी माननीय आमदार साहेब, इतर सर्व आज या ठिकाणी करंजीच्या जोड रस्त्याचं भूमिपूजन झालं। आता बाहेर गेल्या नारळ फोडायचा तरी झाला असं जाहीर करतो आणि लगेच उद्याच्या उद्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी या कामाची सुरुवात होणार आहे। आणि माझ्या मते करंजीच्या कुठल्याही कामाची सुरुवात म्हणजे आमच्याच हातानं होती। अजून काही कोण काही केलं नाही। बरेच जण पदावर राहिले, बरेच जण हे केले। मला वाटत नाही करंजीकडे कोणी पाहिलं असं, बरोबर आहे ना। आणि करंजी हे मला एक माझ्या गावासारखं आहे, त्याच्यामुळं करंजीचं काही सुख दुःख काही असो आणि हे काही आपले काही 4 दिवसाचे संबंध नाही, हे पिढ्यानपिढ्या आपले चालत आलेले संबंध आहेत। म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की जे जे करंजीसाठी करता आलं ते मी करण्याचा प्रयत्न केला। अजूनही बरंच काही या ठिकाणी कामं शिल्लक आहेत। काही कामाला आपल्याला मार्गी लावायचं। माझ्या मते त्या बाजूला काही मुस्लिम शमशानभूमीच्या काही वॉल कंपाऊंडचे काम शिल्लक राहिलं। पलीकडे आपल्या काही इथं तुम्ही सगळे माझ्या मते गावातल्या मंडळीने लोकवर्गणी करून त्या ठिकाणी माझ्या मते तुम्ही सगळ्यांच्या सहकार्यातून चालू केलं। त्या ठिकाणी काही ना काहीतरी योगदान आमचं राहिलं पाहिजे। त्या ठिकाणी काहीतरी करण्याचं निश्चित या ठिकाणी आपल्याला निमित्ताने सांगतो। तसंच आता हिमायतनगरला बरेच तालुक्यातून सगळी मंडळी आहेत, मला हिमायतनगरला यायचं आहे। म्हणून या निमित्ताने एवढंच सांगतो की आल्यानंतर पण गावकरी असतील, ग्रामपंचायत असेल, शाळा दुरुस्त करायला लागते, मी काय म्हणतो, माझ्याकडे शाळा दुरुस्तीसाठी पैसे आहेत। शाळा दुरुस्तीचं तुमचं जे काही लागेल त्याचं तुम्ही अंदाजे एस्टिमेट करून घ्या। त्याला जेवढे काही पैसे लागतील दुरुस्त ते पैसे देण्याचं मी आज या ठिकाणी जाहीर करतो, ते टाकून सुद्धा देतो। राहिला प्रश्न शौचालयाचं त्या ठिकाणी व्यवस्था नाही, या बाथरूमची व्यवस्था प्रयत्न करतो, पण दुरुस्तीचं झालं म्हणून समजा दुरुस्तीचं मी टाकून देतो, हे मी आपल्या निमित्ताने सांगतो। तसंच इथं आल्यानंतर मग गावकरी असो, ग्रामपंचायत असो, सर्वांनी जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इकडे बघ आला का? हो